नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. ज्ञानदेवांचं पसाय दानती, ज्ञानदेवांचं पसाय दानती, तुकोबांची अभंग गाथाती, विठ्ठलाच्या चरणी टेकलेला माथाती, विठ्ठलाच्या चरणी टेकलेला माथाती, आमची माय असणारी अभिजात भाषाती, आमची माय असणारी अभिजात भाषाती. तुम्हाला कळलंच असेल, आज मराठी भाषा दिनानिमित्त आपण सगळा सोहळा आपण आरंभलेला आहे तुमच्या खास आपल्या आचार्य 90 FM च्या प्रेक्षकांसाठी. माझ्या सोबत आहे शोभा कुलकर्णी, नमस्कार मॅडम. नमस्कार. विशाखाताई कुलकर्णी, नमस्कार. आणि प्रदीप टिपसे सर, नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आणि आज आम्ही सर्व मिळून जागर मराठीचा साजर करणार आहोत तुमच्या सगळ्यांच्या समोर. आणि आज जागतिक मराठी भाषा दिवस आहे. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविश्रेष्ठ कुसुमाग्रज अर्थात विवा शिरवाडकर यांचा आज जन्मदिवस आहे, आणि जो आपण जागतिक मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करतो. आणि कितीही इंग्रजी आणि हिंदीचा बोलबाला असला तरी आपण मराठी पण टिकवलेला आहे, आणि मराठीचा झेंडा अटकेपार रोवलेला आहे. 7 समुद्रापार आपली मराठी जाऊन पोहोचलेली आहे, याचा आपला सगळ्यांनाच मराठी बांधवांना सार्थ असा अभिमान आहे. तर आम्ही सगळे मिळून आपला मराठी भाषा दिवस खूप उत्तमरित्या साजरा करण्याचा प्रयत्न करतोय. मी सुरुवातीला शोभाताईंना विनंती करते की आज कुसुमाग्रजांचा जन्मदिवस आहे, त्यामुळे कुसुमाग्रज विशेष कार्यक्रम देखील या अनुषंगाने आपण साजरे करतोय. कुसुमाग्रजांनी विविध प्रकारचं साहित्य लिहिलं, जसं की कविता, नाटक, कादंबरी, कथा, ललित निबंध. याद्वारे मराठी साहित्यात मोलाची भर पडली. मात्र यावर सर्व साहित्यात त्यांचं काव्य आणि नाटक हे वाङ्मय प्रकार विशेष गाजलेले आहे. कुसुमाग्रजांच्या कवितांचा ठसा आजपर्यंत मराठी रसिकांच्या 2-3 पिढ्यांवर उमटलेलाच आहे. कुसुमाग्रजांची कविता ही केशवसुतांपासून निर्माण झालेल्या एका वैभवशाली कालखंडातला महत्वाचा भाग असून ती 50 वर्षांपेक्षा जास्त काळ सातत्याने नवनव्या उन्मेषांनी बहरत राहिलेली आहे. आणि आज पुढच्या पिढीपर्यंत आपली मराठी भाषा पोचवावी आणि ती टिकावी यासाठी आम्ही सगळेच प्रयत्नशील आहोत. तर मी आता शोभाताईंना विनंती करते, कुसुमाग्रज म्हटलं की पहिली डोळ्यासमोर येते ती कविता, तर आपण कार्यक्रमाची सुरुवात त्यांच्या आवडत्या कवितेने करू. नमस्कार. कुसुमाग्रजांनी सगळ्या सामाजिक प्रेमकविता आणि सगळ्याच विषयावर कविता लिहिल्या आहेत. धक्का तंत्राने एकूण कवितेला पूर्ण कलाटणी देणे हेही कुसुमाग्रजांच्या कवितेचं एक वैशिष्ट्य आहे. प्रतिकूल परिस्थितीत सामान्य माणूस ताठपणे उभा राहतो आणि आयुष्याची धारा वाहती ठेवतो, हे सुद्धा कुसुमाग्रजांनी बऱ्याच कवितेतून आपल्याला दाखवून लिहून ठेवलेलं आहे. त्याप्रमाणे त्यांची त्यापैकी कणा नावाची एक कविता जी आहे त्याच्यात त्यांनी तेच म्हटलंय. आपण कविता ऐकूया. ओळखलत का सर मला, ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते कदमलेले केसावरती पाणी. क्षणभर बसला, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, माहेरवाशीण पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, माहेरवाशीण पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, भिंत खचली चूल विझली, भिंत खचली चूल विझली होते नव्हते ते गेले, भिंत खचली चूल विझली होते नव्हते ते गेले, प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे चिखल गाळ काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे चिखल गाळ काढतो आहे, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नकोच सर जरा एकटेपणा वाटला, पैसे नकोच सर जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, फक्त लढ म्हणा. वा,
सुरेख. आणि आपल्यापैकी सगळ्यांनीच महाविद्यालयात ही कविता कविता वाचलेली ऐकली, आहे आणि अभ्यासाला देखील ती कविता होती. आणि किती सकारात्मकतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन ठेवलेला आहे आणि या कुसुमाग्रजांनी. कलाटणी दिल्यामुळे ती कविता खूप उंचीवर जाऊन पोहोचली हो. आणि त्याच्यामुळे ती लोकप्रिय झालेली आहे. हो, खूप लोकप्रिय झाली. कारण कुठे ना कुठे प्रत्येकाच्याच आयुष्यात सुख दुःख येत असा असतात प्रसंग आणि येतात. दुःखामध्ये आपण अगदी कोलमडून जातो, तेव्हा ही नेहमीच कविता आपल्याला एक आधार देते. आधार देते. आणि एक कुसुमाग्रज म्हणजे ज्या आधारवड आपण त्यांना म्हणतो साहित्यातलेही, आणि एक पितृतुल्य व्यक्तिमत्व म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. आणि अशी ही कविता खूप सुंदर तुम्ही सादर केली. तुमचे खूप खूप धन्यवाद. आभार. धन्यवाद. यानंतर परत कुसुमाग्रजांकडे वळलो की जसं आपण म्हटलं की कविता आहेत, लघुनिबंध आहेत, पण आणखी एक गोष्ट आठवते प्रकर्षाने. कुसुमाग्रज म्हटलं की नटसम्राटाची आपल्याला आठवण होते. एक उत्कृष्ट नाटक जे आजच्या पिढीपर्यंत देखील आत्ताही रंगभूमीवर ते चालू आहे आणि त्याचे असे खूप हजाराचे प्रयोग ही संख्या आहे. आणि या काळातही म्हणजे काळ जरी बदलला तरी ते नाटक अगदी आपल्याला घेऊन जातं की जाणवतं की या काळालाही ते अगदी ऍप्लिकेबल आहे असं मी म्हणेन. मध्ये मध्ये आता आपल्याही खूप मराठी कार्यक्रम करताना देखील इंग्रजीचा कुठेतरी शब्दांचा भडीमार होतो, पण आमचा प्रयत्न आहे की कटाक्षाने की इंग्रजी शब्द टाळायचे आहेत आणि आपण प्रयत्नशील राहू. तर नटसम्राटचा उल्लेख झालेला आहे, तर मी विशाखाताईंना विनंती करते की त्यांनी नटसम्राटचं जे नाट्यावलोकन आहे ते आपल्यासमोर सादर करावं. नमस्कार, मी विशाखा विवेक कुलकर्णी. आज मराठी भाषा दिन. नाटक हे मराठी भाषेच्या प्रक्षेपणातलं किंवा म्हणजे समोरचे रसिक आणि लिहिणारा नाटककार ह्याच्यामधला अतिशय एका मोठा आणि स्पष्ट असा रुंद पूल आहे. त्यामुळे नटसम्राट गेली 40 वर्ष श्रीराम लागू, सतीश दुभाषी वगैरे सगळ्यांनी केलं, पण स्टेजवर बघितलेलं नाटक आणि हिंदी चित्रपटातनं किंवा मराठी चित्रपटातनं लोकांसमोर आलेला नटसम्राट हा दोन्हीही लोकांना आवडला. पण आता नवीन पिढीने पाहिलेलं नटसम्राट म्हणजे नाना पाटेकर. म्हणजे आत्ताच्या पिढीला जर नटसम्राट गणपतराव बेलवलकर कसे दिसत असतील हे जर विचारलं तर ती सांगतील नाना पाटेकरांसारखी. म्हणजे एखादी भूमिका स्वतःच्या नावावर करताना त्याची संहिता तेवढीच ताकदीची आहे आणि कलाकार पण तेवढा ताकदीचा आहे. त्या नाटकाचा सुरुवात खूप आनंदात झालेली आहे. तर आज नटसम्राट गणपतराव बेलवलकरांचा सत्कार आहे. त्याच्यानंतर त्यांनी नाट्यसन्यास घेतलेला आहे लौकिक अर्थाने. बाकी ते त्याच्यामध्ये काम करणार म्हणजे बाह्य काम ते करणार असतं. बरोबर. तर त्या नाटकातला सुरुवातीचा संवाद आहे. माफ करा रसिक मित्रांनो, माफ करा, आपल्याला बरंच ताटकळत बसावं लागलं याची जाणीव मला आहे. माफ करा, माझा अगदी नाईलाज झाला. खरं म्हणजे वक्तशीरपणा आमच्या अंगात अगदी नाटका इतकाच भिनलेला आहे. आपल्याला ठाऊक असेल, आमच्या कंपनीची शिस्त अशी होती की तिसरी घंटा 9 वाजता व्हायची, म्हणजे बरोबर 9 वाजता. 21 वर्ष कंपनीच्या नाटकाचा पडदा वर गेला तो बरोबर 8:60 61वे मिनिटही त्या पडद्यानं वर जाताना घड्याळात कधी बघितलं नव्हतं. माझं घड्याळ कुठे गेलं? किसे चापसून त्यांनी परत एकदा बघितलं. गणपतराव जोशांनी हे घड्याळ माझ्या हातात बांधलं होतं नागपूरला. आमच्या हॅम्लेटचा गौरव झाला होता तेव्हा. सारखं सारखं जवळ ठेवावं लागतं. आपली समजूत रुतून बसली आहे हे मनात, म्हणून हे घड्याळ चालू आहे. तोपर्यंत हे सगळं असंच चालणार आहे आणि घड्याळ पाहून ते मी मान्यही करतो. 15 मिनिट उशीर झाला, ठीक आहे. आजपर्यंत आपण मला सांभाळून घेतलं त्याप्रमाणे आजही घ्याल असा माझा विश्वास आहे. रसिक मित्रांनो, नाही, आमच्या नारायणरावाप्रमाणे मीही आपल्याला मायबाप, अन्नदाते वगैरे म्हणणार नाही. नारायणरावांच्या लढीवाळ प्रतिमेला मी ते साजून दिसत असे. नारायणराव म्हणजे मराठी रंगभूमीवरील एक अपूर्व घटना. फुल लाईटच्या प्रकाशात उगवलेलं एक इंद्रधनुष्य, सुगंध असलेला स्वर आणि स्वर असलेलं चांदणं. पण आमच्यासारखे नट म्हणजे खडकासारखे ओबडधोबड आणि पावसाळी ढगाप्रमाणे गडगडणारे.
आमची अशी सलगी आपल्यालाही फारशी पसंत पडायची नाही. आणि माफ करा, पण इतकं नम्र होणं मला आवडत नाही. आपण माझ्यावर प्रेम केलं, पण हे प्रेम आपण माझ्या कटोऱ्यात भिक्षा म्हणून नाही घातलं, हे मला फार चांगलं माहिती. नाही, आपलं प्रेम मी जिंकलेलं आहे. 40 वर्ष रोज रात्री प्राणपणाला लावून जिंकले ते. गणपतराव बेलवलकर फार अहंकारी आहे असं लोक म्हणतात. म्हणू देत. वयाच्या 15व्या वर्षी घराच्या भिंती 4 बाजूनी कोसळून पडल्या. डोक्यावर आकाशाचं छप्पर दिसायला लागलं. सराई नसलेल्या वाळवंटातून वाटचाल करायला लागलो. पायाला जाळीत होती जमीन, मस्तकाला जाळीत होतं आकाश, पण अदृश्यातून कोणती तरी गुराख्यासारखी मला सतत हाकारीत होतं. केव्हा अंजारून गोंजारून, तर केव्हा चापकाचे फटकारे मारून. या जळत्या प्रवासातच केव्हा तरी साक्षात्कार झाला की आपल्याला जगायचे ते रंगभूमीवर आणि रंगभूमीसाठी. 40 वर्षापूर्वी हुजऱ्याची शिंदेशाही पगडी घालून पगडी व रंगमंचावर प्रवेश केला. पुढचा सारा तपशील सांगत नाही, मला आठवत नाही. एवढं खरं की मी किनारा गाठला. गणपतरावांची शाबासकी मिळवली, लोकमान्यांचे आशीर्वाद मिळवले, आपल्यासारख्या मायबाप रसिक प्रेक्षकांचं प्रेम मिळालं. नटाला हवं असतं हेच. हे सारं या गणपतराव बेलवलकरांनी मिळवून दिलेलं आहे. या संतोषाला केव्हा अहंकाराची धार लागली तर आपल्याला क्षमा करावी लागेल. आणि खरं सांगू, म्हातारपणात थोडासा अहंकार हवा माणसाजवळ. भोवतालची पोकळी जरा भरून काढता येते. परवा बसनी कुठेतरी जात होतो. लांबच लांब रांगा. शेवटी माझा नंबर लागला. पण बस एखाद्या बाजिंद्या बाईसारखी कुर्यात आली. उभं राहून राहून पायाला मुंग्या आल्या होत्या. बस थांबली, पण पाय गधडे जागचे हालेनातच. हातातल्या पिशव्या सांभाळीत पाय फरफटत पुढे गेलो. पण बस थांबते कशाला? माझ्या म्हातारपणाला वाकुल्या दाखवून ती पुढे धावायला लागली, अगदी तोऱ्यामध्ये. टाइम अँड टाईट, वेट फॉर नोबडी. बस तर तसंच आहे. पण तेवढ्यात गंमत झाली. खाडकन बसचा ब्रेक लागला. बस थांबली. माझ्याकडे अकारण शत्रुत्वाने पाहत गेलेला तो कंडक्टर खाली उतरला आणि माझ्याकडे धावत आला. मला वाटलं आपल्या हातून काहीतरी कायदेभंग घडला. हा चौकीवर घेऊन जाणार आपल्याला. तेवढ्यात मित्रांनो, त्या कंडक्टरने माझे हात धरले आणि आमचं गाठोडं मोठ्या काट्या काळजीने बसमध्ये नेऊन पोचवलं. आणि जाताना म्हणतो कसा बिलंदर, माफ करा, आपण अप्पासाहेब बेलवलकर. लक्षात आलं नाही अगोदर. अशी माणसं भेटतात. फरफटणाऱ्या पायांचं, अडखळणाऱ्या जिभेचं आणि थरथरणाऱ्या हातांचं जर विस्मरण होतं. म्हातारपणाच्या पोकळीत अहंकाराची घंटा घणघणते आणि सांगतेही, तू कोणीतरी आहेस. पण रसिक बंधू भगिनींनो, आपल्या पायाशी मात्र मी लीन आहे. लाचार नाही, पण लीन आहे. याच ठिकाणी मी पाहिली आहे पांढरी चादर, माझी पंढरी आणि काशी. आपणच माझा पुतळा घडवला आहे. ही संतोषाची जहागीर आपणच मला दिलेली आहे. आणि आज तर आपल्या प्रेमाची परिसीमा केली आहे. मला अडगळीतनं पुन्हा बाहेर काढलं. आणि आज या सत्काराच्या निमित्ताने आपल्या चिरंतन स्नेहाची ही 3 चांदाची सरदारकी आपण मला बहाल केलीत. गळ्यात पुष्पहारांची ही प्रचंड रास घातलीस. नटसम्राट या पदवीनं माझा गौरव केला. आणि 40,000ची ही भरभक्कम थैली माझ्या हातात दिली. महान नाटककारांची भाषा माझ्या खजिन्यात संग्रही आहेच. शब्द डोंगरांसारखे, शब्द समुद्रासारखे, शब्द आभाळासारखे आणि शब्द वनव्यांसारखे. पाखरांचं संगीत, फुलपाखरांचे मुलायम सारे क्षणाला निकामी झालेलं आहे. आपण जाणून घ्यावं ही एकच विनंती. सफर आणि समाधानी म्हातारपण म्हणजे गुलबकावलीचं फूल मला मिळालंय. 2 पोरींच्या रूपानं सारं जग सापासारखे उलटल्यावर राजा लिअर काय म्हणाला आठवतो का? तो सांगतो, हे स्वर्गस्थ शक्तींनो, ह्या खडकाची अभेद्यता माझ्या मनाला, मला हवं सामर्थ्य सहन करण्याचं, फक्त सहन करण्याचं.
वयानं आणि व्यथेने लक्तरलेला हा थेरडा उभा राहिला आहे हो हे दैवतांनो, आक्रोश करीत तुमच्या दाराशी. त्याला दान करा फक्त सहनशीलतेचं, त्याला दान करा फक्त सहनशीलतेचं. जर तुम्ही ओतलं असेल कृतज्ञतेचं जहर, तर त्या कारट्याच्या काळजामध्ये तर काही नका, निदान त्याची माझी क्रूरचेष्टा मला लाचार करून त्याच्यासमोर. पेटून उठू द्या माझं अंतःकरण उजस्वल क्रोधानं, पेटून उठू द्या माझं अंतःकरण उजस्वल क्रोधानं. लांछित करू नका माझी मर्दानी नजर, जनानी शस्त्रांनी आणि आसवांच्या थेंबांनी. लांछित करू नका माझी मर्दानी नजर, जनानी शस्त्रांनी आणि आसवांच्या थेंबांनी. नाही नाही, बेमुरवत सटव्यांनो मी रडणार नाही. मी घेईन असा अघोरी सूड तुम्हा दोघींचाही, की थरकाप होईल साऱ्या पृथ्वीचा. मला आज न कळणाऱ्या त्या कृत्यानं, मला आज न कळणाऱ्या त्या कृत्यानं. तुम्हाला वाटतं मी रडेन, तुम्हाला वाटतं मी रडेन, पण कारण असलं तरीही नाही म्हणजे नाही. मी रडणार नाही. होतील माझ्या या छातीच्या सहस्त्रवधी चिंधड्या, अश्रूंचा एक थेंब ओघळण्यापूर्वी विदूषका. मी भ्रमिष्ट होईन पण रडणार नाही. धन्यवाद. किती म्हणजे आपण त्या नाटकामध्येच गेलो असं तुमचं एवढं चांगलं अभिवाचन झालं. कारण कसं आहे की इतके पदर आहेत आपल्या भावनांचे, आपल्याकडे 9 रस आहेत असं आपण म्हणतो, आणि त्या 9 रसांचं सगळं सार या नाटकामध्ये आहे. आणि ते इतकं म्हणजे शब्दांचं एवढं प्राबल्य आहे आणि वैविध्य आहे, आपण अगदी थक्क होऊन जातो. आपल्याला एक पर्यायी मराठी शब्द सुचताना अवघड आहे, तिथे एवढं सगळं भांडार उभं केलेलं आहे. नक्कीच. आता परत आपण कुसुमाग्रजांच्या कवितेचा आनंद घेणार आहोत. प्रदीप टिपसे सरांना मी विनंती करते की कुसुमाग्रजांची एक कविता त्यांनी आपल्यासमोर सादर करावी. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा. तिच्या संघाने जागल्या दऱ्या करू दिले शिळा. हिच्या कुशीत जन्मले काळे कणकर हात, हिच्या कुशीत जन्मले काळे कणकर हात. ज्यांच्या दुर्दमे धीराने केली मृत्यूवर वाट. वा. नाही पसरला कर कधी मागण्यास दान, नाही पसरला कर कधी मागाव्यास दान. स्वर्ण सिंहासनापुढे कधी लवली न मान. हिच्या गगनात घुमे आद्य स्वातंत्र्याची द्वाही, हिच्या पुत्रांच्या वाहूत आहे समतेची ग्वाही. माझ्या मराठी मातीचा लावा लालटास टिळा, तिच्या संघाने जागतील माय देशातील शिळा. हो, ही पण कविता फार गाजलेली आहे आणि मराठीची नाळ दिनाच्या निमित्ताने हे अतिशय अप्रूप मराठीचा त्यांना किती अभिमान होता कुसुमाग्रजांनाही या कवितेतून दिसतो. आणि आपली प्रत्येकाचीच नाळ मातीशी जोडलेली असते आणि ती मातीच आपली मराठी आहे. त्यामुळे ती किती समर्पक त्यांनी शीर्षक पण इतकं छान दिलेलं आहे की माती कुठली तर मराठीची माती. आणि ती फार आता एवढी आपण सकस करून ठेवायला हवी की जेणेकरून पुढच्या पिढीला की आज सुद्धा मोबाईलवर आपण वाचतो, आधी आपली सगळी पिढी पुस्तकांमध्ये रमली मोठी झालेली आहे, पण आता डिजिटल युगात सुद्धा आपल्याला कुसुमाग्रज तुम्ही मुलं वाचू शकता आणि त्यांचं समग्र साहित्य आपल्या गुगल बाबावर सुद्धा अवेलेबल आहे. तर ते आपण जास्तीत जास्त त्याचा आस्वाद घेतला पाहिजे. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि मराठी भाषा दिनाच्या या सोहळ्यामध्ये पुन्हा भेटूया विशाखाताई, शोभाताई आणि प्रदीप टिपसे सरांसोबत. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ. शांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ आणि आज आपण जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त खास कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. माझ्या सोबत आहेत शोभा कुलकर्णी, विशाखा कुलकर्णी आणि प्रदीप टिपसे सर. आता आपण थोडं कुसुमाग्रजांविषयीच, आज त्यांचा जन्मदिवस आहे त्यामुळे त्यांच्या साहित्याचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न करतोय. मी परत एकदा शोभाताईंना विनंती करेन की त्यांनी आणखी एक कुसुमाग्रजांची कविता आपल्यासमोर सादर करावी. असं म्हणतात की जे न देखे रवी ते देखे कवी. तर कुसुमाग्रजांनी शब्दशः एका कवितेत खरंच असं केलंय की रवीला काय समजत नाहीये, सूर्याला समजत नाहीये पृथ्वीच्या भावना, पण ह्या कवीला त्या समजल्या आहे आणि त्या त्यांनी पृथ्वीचे प्रेमगीत नावाच्या आपल्या कवितेतून
अत्यंत सुंदररित्या आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. आणि ती कविता मी तुमच्यासमोर सादर करते. पृथ्वीचे प्रेमगीत. युगा मागुनी चालली रे युगे ही, करावी किती भास्करा वंचना. युगा मागुनी चालली रे युगे ही, करावी किती भास्करा वंचना. किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी, कितीदा करू प्रीतीची याचना. नव्हाळीतले ना उमाळे उसासे, नव्हाळीतले ना उमाळे उसासे, नती आग अंगात आता उरे. विझोनी आता यौवनाच्या मशाली, पुरी राहिले काजळी कोपरे. परी अंतरी प्रीतीची ज्योत जागे, परी अंतरी प्रीतीची ज्योत जागे, अविश्रांत राहील अनजागती. न जाणे न येणे कुठे चालले मी, कळे तू पुढे आणि मी मागुती. वा. दिमाखात तारे नटोनी ठटोनी, शिरी टाकती दिव्य उल्का फुले. दिमाखात तारे नटोनी थटोनी, शिरी टाकती दिव्य उल्का फुले. परंतु तुझ्या मूर्ती वाचून देवा, मला वाटते विश्व अंधारले. क्या बात. तुवा सांडलेले कुठे अंतराळात, वेचून या दिव्य तेजक कण. तुवा सांडलेले कुठे अंतराळात, वेचून या दिव्य तेजक कण. मला मोहवाया बगे हा सुधांशू, तपाचार स्वीकारुनी दारुणा. सुधांशू म्हणजे चंद्र. निराशेत संन्यस्त बैसे, निराशेत संन्यस्त बैसे, ऋषींच्या कोळी उत्तरेला ध्रुव. पिसाटा परी केस पिंजारुनी हा, करी धूमकेतू कधी आर्जव. पिसारा प्रभेचा उभारून दारी, पिसारा प्रभेचा उभारून दारी, पहाटे उभा शुक्र हा प्रेमळ. करी प्रीतीची याचना लाजुनी, करी प्रीतीची याचना लाजुनी, लाल होऊन या लाजरा मंगळ. परी दिव्यते तेज पाहून पूजून, परी दिव्यते तेज पाहून पूजून, घेऊ गळ्याशी कसे काजवे. परी दिव्यते तेज पाहून पूजून, घेऊ गळ्याशी कसे काजवे. नको शूद्र शृंगार तो दुर्बळांचा, तुझी दूरता त्याहुनी साहवे. नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा, तुझी दूरता त्याहुनी साहवे. तळी जागणारा निखारा उफाळून, येतो कधी आठवाने वर. तळी जागणारा निखारा उफाळून, येतो कधी आठवाने वर. शहारून येते कधी अंग तुझ्या, स्मृतीने उले अंसले अंतर. गमे की तुझ्या रुद्र रूपात जावे, मिळवणी गळा घालून या गळा. गमे की तुझ्या रुद्र रूपात जावे, मिळवणी गळा घालून या गळा. तुझ्या लाल ओठातली आग प्यावी, मिठीने तुझ्या तीव्र व्हाव्या कळा. अमर्याद मित्रा तुझी थोरवी, अमर्याद मित्रा तुझी थोरवी, अन मला ज्ञात मी एक धुली कण. अमर्याद मित्रा तुझी थोरवी, अन मला ज्ञात मी एक धुली कण. अलंकारण्याला परिपाय तुझे, धुळीचेच आहे मला भूषण. अलंकारण्याला परिपाय तुझे, धुळीचेच आहे मला भूषण. धुळीचेच आहे मला भूषण. धन्यवाद. वा. खरा भूगोल समजला तो ह्या कवितेतून. कारण सगळे ग्रह आपल्याला ग्रहांना एवढं सुंदर म्हणजे त्यांनी दिलंय. मंगळ लाजरा आहे, धूमकेतू पिसाटा सारखा येतो. हे सगळं त्यांनी त्या कवी कल्पनेतून किती सुंदर ते हे दिले, ते फार आवडते या कविता. कारण भूगोल तसा काय फार आवडीचा विषय नसतो, पण या कवितेत तो जवळचा झाला असं आपण म्हणूया. नक्कीच. आणखी एक मला खात्री आहे की आपल्या श्रोत्यांना अधिक आणखी कवितांचा आस्वाद घ्यायचा आहे, तर आणखी एक कविता तुमच्यासाठी खास प्रदीप टिपसे सर सादर करतायत. आवडतो माझा अफाट सागर, आवडतो माझा अफाट सागर, अथांग पाणी मिळे. निळ्या जांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे. ही उपमा मला फार आवडली. निळ्या जांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे. फेस फुलांचे सफेद शिंपित वाटेवरती सडे, हजार लाटा नाचत येती गात किनाऱ्याकडे. मऊ मऊ रेतीत रे मी खेळ खेळतो किती, मऊ मऊ रेतीत रे मी खेळ खेळतो किती, दंगल दर्यावर करणाऱ्या वाऱ्याच्या संगती. तुफान केव्हा भांडत येते सागरही गरजतो, तू त्यावेळी मी चतुरपणाने दूर जरा राहतो. संत सावळी दिसती जेव्हा क्षितिजावरती गलबते, संत सावळी दिसती जेव्हा क्षितिजावरती गलबते, देश दूरचे बघावयाला जावेसे वाटते. क्षितिजावर मी कधी पाहतो मावळणारा रवी,
ढगाढगाला फुटते तेव्हा सोनेरी पालवी, प्रकाशदाता जातो जेव्हा जळाखालच्या घरी, नकळत माझे हात जुळून येते छातीवरी, आवडतो माझा अफाट सागर. इथली शेवटची उपमा फार महत्वाची. प्रकाशदाता जातो जेव्हा जळाखालच्या घरी, आपण ते सूर्यबिंब असं समुद्र हो. खाली डुबलेलं डोळ्यासमोर त्यांनी उभं केलेलं आहे त्यांनी. खरंच खूप म्हणजे तसा कुसुमाग्रजांचा सागराशी संबंध नाही, पण ते नाशिकचं. सागराचं सुद्धा किती त्यांनी छान वर्णन केलेलं आहे. म्हणजे किती म्हणजे सागरा प्राणतळमळला आपण म्हणतो, पण त्यातनं त्यांनी सागराचं एक किती छान रूप आपल्याला वर्णिलेलं आहे. रत्नाकर म्हणतो आपण, सिंधू सागर म्हणतो, सागराची विविध रूपं या कवितेतून त्यांनी मांडलेली आहेत. आणि सागर कोणाला आवडत नाही, सगळ्यांना प्रिय असा समुद्र असतो. अगदी लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत समुद्र आपल्याला प्रिय असतो. तर अशी ही सुंदर कविता. आणि आपण एक फेरफटका समुद्रकिनारी मारला की आपण अगदी ताजे तवाने होतो. जातो. त्यामुळे तर आपण पुन्हा एकदा सागराकडून आपण पुन्हा एकदा नाटकाच्या सागराकडे वळूया. मी आता विशाखाताईंना विनंती करते, नटसम्राट नाटकातला आणखी एक अभिवाचन त्यांनी करावं एका प्रसंगाचं, कारण तो फार हृदयद्रावक आणि असा फार भावनाशील असा प्रसंग आहे. तर मी विशाखाताईंना विनंती करते. नमस्कार. सुरुवातीच्या भागामध्ये आपण जेव्हा गणपतराव बेलवलकरांचा सत्कार होतो आणि त्यांना ती 40,000ची थैली मिळते, सर्व आयुष्यातनं म्हणजे सर्व अशा सार्वभौमिक भूमिकेतनं बाहेर पडायचं असं त्यांची स्वभाव असतो. म्हणून स्वतःची संपत्ती, घर दार ते सगळं मुलांच्या नावावर करतात. तेव्हाही त्यांची बायको त्यांना सांगत असते की तुम्ही मुलांना बाकी सगळं द्या, पण बसायचा पाठ देऊ नका. पण हा अनभिषिक्त सम्राट कुठल्याही ह्याच्यात अडकणारा नसतो, म्हणून त्याने दिलेलं असतं. तो मुलांबरोबर राहत असताना त्या मुलीच्या नवऱ्याच्या पाकिटातले पैसे हरवलेले असतात आणि तिला वाटतं ते आईबाबांनी घेतलेले आहेत. तो तसा एक प्रसंग आहे. ती म्हणते, अप्पा मी बेलवलकर नाही कार्लेकर आहे, त्यांचे पैसे होते ते असे कपाटातून काढून घेण्याचा तुम्हाला काहीही अधिकार नव्हता. पैसे हवे होते तर माझ्यापाशी मागायचे. चोरी करून तुमचं आणि माझे तोंड काळं केलं तुम्ही, आणि तुम्हीच ते पैसे चोरले. कावेरी, माझं ऐकायचं, असं रागवायचं नाही. मी काय म्हणते ऐकलत ना, रागवायचं नाही. पृथ्वीवर गाफीलपणे हिंडणाऱ्या परमेश्वराच्या पाठीत सुरा खुपसून त्याचा खून करू पाहणारी माणसं समोर वावरत असताना रागवायचं नाही. मी पैसे चोरले, सरकार तिला माहित आहे माझ्या क्रोधाला पाय नाहीत, हात नाहीत, लुळा पांगळा आहे तो. वडाऱ्यांनी अर्धवट चिरलेल्या डुकराचं ते धड आहे, गटारात तडफडणार आहे. मी पैसे चोरले नाही सरकार, मी रागवणार नाही, काहीही उपयोग नाही त्या रागाचा. पण तुम्हाला सांगतो, मी रडणार नाही. डोळ्यात आसव जमायला लागली तर खिळे मारून डोळ्यांच्या खाचा करीन संभाजी सारख्या, पण तुमच्या सारख्या आळई समोर रडणार नाही. मी पैसे चोरले. कावेरी, ऐकताय का? माझ्या काळजाच्या चिंध्या होत आहेत, पण मी जगणार आहे हो तुमच्यासाठी. मी बरी असते तर एक क्षणभरही हे सहन केलं नसतं. नंदाच्या घरून बाहेर पडले तशी तुम्हाला घेऊन या क्षणाला बाहेर पडले असते. पण या आजारामुळे मी अगतिक झाले आहे, लाचार झाले आहे. मला माझाच भरोसा वाटत नाही, म्हणून सांगते. ऐकताय ना? आजची रात्र आपण इथे काढू, कोणाला तरी बरोबर घेऊन उद्या सकाळीच आपण मोरवाडीला जाऊ. मी बंगल्यात नलूकडे जाऊन येते. एकदा तिला काय ते स्पष्ट विचारते, बाई काय तुझ्या मनात आहे म्हणून. आम्ही घर सोडायला तयार आहोत, पण असा अभद्र शिक्का आमच्या कपाळावर मारू नकोस. मी पायावर डोकं ठेवून तिची विनवणी करेल. बये, तुझ्याजवळ कधीही काही मागितलं नाही, पुढेही मागणार नाही, पण आज पदर पसरते तुझ्या पुढे. एखादा माणूस आपल्याबरोबर आणि आणि आम्हाला मोरवाडीपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था कर. आम्ही आमची थेरडी थोबाडं तुझ्या संसारात पुन्हा कधीही दाखवणार नाही. पण तुम्ही शांत बसायचं बरं इथे. माझी शपथ आहे, डोकं फिरवून घ्यायचं नाही. मला थोडं बरं वाटलं ना, म्हणजे मी वाटेल तेवढे आयास सायास करीन. मोरवाडीला गेल्यावर
सुखा समाधानानं देऊळ उभं करीन माझ्या देवासाठी. हे सारं अमंगळ स्वप्न आपण विसरून जाऊ. माझी कूस वांज राहिली असंच मी समजते. आपली साथ आहे तोपर्यंत कशाचीही पर्वा नाही मला. मी मनानं खचले नाही. तुमच्या हाताचा आधार मिळाला तर कुठल्याही वादळात दगडासारखी उभी राहीन. कुठल्याही काळोखातून तुमच्यासाठी रस्ता काढीन. पण माझं एवढं ऐकायचं हं. तुम्ही शांत राहायचं. ऐकाल ना? हो सरकार, आता मी काहीच करू शकत नाही. फक्त एकच सांगतो, जगतो आहे तुमच्यासाठी. टू बी ऑर नॉट टू बी, टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. या दुनियेच्या पेरडावर खरकट्या पतावडीचा तुकडा घेऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं, की फेकून द्यावं हे देहाचं लक्तर त्याच गुंडाळलेल्या जाणीवेच्या यातनेसह मृत्यूच्या काळ्याभोर डोहामध्ये. आणि करावा सर्वांचा शेवट एकाच प्रहरानं, माझा तुझा याचा आणि त्याचाही. मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा डंख मारावा आणि की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही. पण त्या निद्रेलाही पुन्हा स्वप्न पडू लागलं तर, त्या निद्रेलाही पुन्हा स्वप्न पडू लागलं तर तर इथेच मेघ आहे. नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही हो. म्हणून आम्ही सहन करतो हे जुनं जागेपण. सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणानं अभिमानावर होणारे बलात्कार, अस्तित्वाच्या गाभाऱ्यात असलेल्या सत्वाची विटंबना, आणि अखेर करुणेचा कटोरा घेऊन उभे राहतो खालच्या मानेनी आमच्याच मारेकरांच्या दाराशी. विधात्या, तू इतका कठोर का रे झालास? विधात्या, तू इतका कठोर का रे झालास? एका बाजूला आम्ही ज्यांना जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुसऱ्या बाजूला ज्यानं आम्हाला जन्म दिला तो तूही आम्हाला विसरतोस. मग विस्कटलेल्या हाडांचे हे सापळे घेऊन हे करुणा करा. आम्ही थेरड्यांनी कोणाच्या पायावर डोकं आदळायचं, कोणाच्या पायावर. नटसम्राट इथेच संपतो. धन्यवाद. खूप छान विशाखाताई तुम्ही सादरीकरण केलं आणि तुमचे खूप खूप आभार. कारण हे नाटक अजूनही म्हणजे कुठल्याही पिढीला, जसं मी आधी सांगितलं की कुठच्याही पिढीला आपण ते नातं जोडू शकतो. आणि मुलांनी आई वडिलांशी कसं वागावं आणि आई वडिलांनी कसं मुलांशी आता वागलं पाहिजे. आता प्रॉपर्टीसाठी जे वादविवाद चालू आहेत भाऊ बहिणींमध्ये, आणि ते आताही फार वाढलेले, पण प्रकर्षाने वाढलेले आपण पाहतो. आणि त्या काळातलं चित्र अजूनही काही बदललेलं नाही. त्यामुळे हे नाटक देखील समर्पक असं आहे. आणि एका कलाकाराचं आपण म्हणू की कलाकार आज चमचमत्या दुनियेमध्ये आहे, पण उद्या त्याचा राजाचा रंग कधी होईल हे आपण सांगू शकत नाही. आणि याचं एक मूर्तिमंत उदाहरण याच्या नटसम्राट या नाटकातून कुसुमाग्रजांनी मांडलेलं आहे. आता अशा रीतीने आम्ही चौघांनी मिळून आम्ही कार्यक्रम साजरा केलेला आहे. मला वाटतं तुम्हाला नक्कीच हा मराठी भाषा विशेष कार्यक्रम तुम्हाला नक्कीच आवडला असेल. शोभाताई, विशाखाताई आणि प्रदीप सर, तुम्हा सगळ्यांचे आभार मानते आणि या कार्यक्रमाची सांगता करते. आता पुन्हा एकदा कुसुमाग्रजांच्या काही ओळी आहेत. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटासटिया, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटासटिया, हिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा. रत्नजडित अभंग ओवी अमृताची सखी, रत्नजडित अभंग ओवी अमृताची सखी, चारी वर्णातून फिरे सरस्वतीची पालखी, चारी वर्णातून फिरे सरस्वतीची पालखी. तर ही सरस्वतीची पालखी आपण वाहूया आणि नक्कीच आपण मराठी जोपासूया, वाढूया अशी मी सगळ्यांना विनंती करते. पुन्हा एकदा जागतिक मराठी भाषा दिनाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. Acharya 98